रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये मी जानवी सावंत आपलं स्वागत करते. चला रे वैष्णव हो जाऊ पंढरी येसी, प्रेमामृत खुण मागो त्या विठ्ठलासी, दिंड्या गरुड टके मृदुंगाचे नाद, गातात विठ्ठल नाम करिताती आल्हाद. आषाढी एकादशी निमित्तानं महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय. हाती टाळ मृदुंग घेऊन वारकरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालाय. दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली, मंद चालती पाऊली पुढे चाले विणाधारी, मागे मागे वारकरी मुखी रामकृष्ण हरी. माऊलींची पालखी सासवड मधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. माऊलींच्या पालखीने दुपारचा विसावा शिवरीमध्ये घेतला. विठू माऊलींच्या नामघोषामध्ये वारकरी यावेळेस दंग झालेले पाहायला मिळाले. आज माऊली खंडेरायाच्या भेटीला पोहोचतायत. हो, आज खंडेरायाची आणि माऊलीची भेट होणार आहे आणि सगळे खंडेरायाचे भक्त आणि माऊलींचे वैष्णव वारकरी या ठिकाणी अद्वैताचं एक दर्शन घेणार आहेत. शैव वैष्णवांचा मेळावा आज मेळा होणार आहे. सगळे आनंदमय वातावरणामध्ये भगवत भक्त आणि त्या शिवाचे भक्त हे सगळेजण एकत्र येऊन आनंदाने उल्हासात या ठिकाणी भंडाऱ्याची आणि अभिराची उधळण करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमधून निघते तेव्हापासून माऊलींच्या पालखी रथासमोर माऊलींचे अश्व चालत असतात. एका अश्वावर माऊली विराजमान होतात तर दुसऱ्या अश्वावर चोपदार विराजमान होतात. ज्या भाविकांना गर्दीमुळे माऊलींचे दर्शन मिळत नाही ते या माऊलींच्या अश्वाचं दर्शन घेत असतात, असं या अश्वाची काळजी घेणारे सांगतात. त्यांना कुणाला माऊलींचं दर्शन मिळत नाही त्यांनी या अश्वाचं दर्शन घेऊन त्यातच समाधान मानतात. या गर्दीमुळे सगळ्यांनाच दर्शन मिळतं असं नसतं, त्यामुळे हे अश्वाचं दर्शन घेतल्यावर त्याचंच समाधान मानत असतात वारकरी. जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर, नाना परीची रचना रचिली अपार, तये स्थळी नांदे स्वामी शंकर. या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत माऊलींची पालखी दाखल होण्यापूर्वी लाखो वारकरी जेजुरीत दाखल झालेत. वारकऱ्यांचे जेजुरी नगरीत भंडारा लावून स्वागत केलं जात आहे. अनेक वारकरी जेजुरी गडावर खंडोबा दर्शनासाठी दाखल झालेत. तर आपण हे दृश्य पाहतोय. लाखो वारकरी जेजुरीमध्ये आता दाखल झालेले आहेत. वारकऱ्यांचं जेजुरी नगरीमध्ये भंडारा लावून स्वागत केलं जात आहे आणि शव आणि वैष्णवांचा मेळा हा एकत्र जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण जेजुरी नगरी ही वारकऱ्यांनी भरून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी खंडेरायाचं दर्शन घेणं ही पर्वणी या वारकरींसाठी, याचा दिवस ही पर्वणी आहे या वारकऱ्यांसाठी. तर विठ्ठलाच्या जयघोषामध्ये वारकरी पायी वारी करतायत. त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि टीम ही वारीत सहभागी झाली आहे. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. सोबतच वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते. या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीसही दिली जात आहेत. सर्व वडीलधारे माऊली आणि हा आमचा छोटा माऊली चंदूराजे या ठिकाणी एक अभंग आपल्या TV9 मराठी एकमेव या वाहिनीसाठी सादर करतात. पुरवितो
ज्या दिंड्या चालल्यात आपल्या किंवा वारकरी संप्रदायातले बांधव आणि माऊली चाललेत, तर त्यांना सेवा देण्याची एक अनोखी संस्था या ठिकाणी आमची त्यांच्याशी भेट झाली. स्वाचीनंतर असं वाटलं की आता आपण इतरांची सेवा करावी, तर त्याच्यासाठी वारीसारखं दुसरं माध्यम नाही आणि त्यामुळे आम्ही वारीमध्ये आमची वैद्यकीय सेवा देत असतो. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठू माऊली को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. संत चालले पंढरी मुखी रामकृष्ण हरी, ध्वजा पताका अंबरी विठू राहे हृदयांतरी, टाळ कल्लोळ बाहेरी भाव कल्लोळ अंतरी, आली आषाढीची वारी कृष्णदासा इच्छा भारी. अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारी सोहळ्यामुळे अवघा महाराष्ट्र भक्तिमय झालाय. पिंपरी चिंचवड मधून पालख्या पुढे गेल्या असल्या तरी वारीचा अनुभव शहरवासियांना मिळावा यासाठी एका मॉलमध्ये वारी सोहळा साकारण्यात आलाय. वारी मधल्या दिंड्या राहुट्या यांचं दर्शन इथं पाहायला मिळतंय. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करतायत. वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला विठ्ठल नामकाला पंढरीसी, हरिनामा विनट हरी उच्चारित सप्रेम डुलत भक्तजन. अहिल्यानगर जिल्ह्यातील खंडोबाची वाकडी प्रतिजेजुरी म्हणून ओळखली जाते. याच खंडोबाच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं असून या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा आणि त्यांच्या चेहऱ्यावर पंढरीच्या वारीचा आनंद ओसंडून वाहत होता. या पालखीमधील वारकऱ्यांनी हरिनामावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला. खंडोबा वाकडीच्या पालखीतील शेकडो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत वातावरण भक्तिमय केलं. आली आषाढीची वारी विठू उभा विटेवरी, वाट पाहतो गाभारी पायी चाले वारकरी, मुखे रामकृष्ण हरी दिंड्या पताका अंबरी, दिंडी चाले पंढरपुरी होय आनंद अंतरी. वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास विसावा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी.